तर राज्यातल्या लाडक्या बहिणींसाठी लाडकी बहीण योजनेच्या 17व्या आणि 18व्या हप्त्या संदर्भात एक महत्त्वपूर्ण अपडेट आलेली आहे की नोव्हेंबरचा हप्ता तुमच्या खात्यावर कधी जमा होणार, नोव्हेंबरच्या हप्त्यासोबतच डिसेंबरचा हप्ता सुद्धा तुमच्या खात्यावर जमा होणार असल्याची एक महत्त्वपूर्ण माहिती समोर आलेली आहे। आणि त्याच सोबत लाडक्या ताईंनो केवायसी संदर्भात सुद्धा एक मोठी अपडेट आलेली आहे की 2,40,40,000 ते 50 लाख महिलांपैकी फक्त 1.5 कोटी महिलांनीच केवायसी केलेली आहे। त्यामुळे 40 ते 50 लाख महिला लाडकी बहीण योजनेतून अपात्र होण्याची भीती सुद्धा आता निर्माण झालेली आहे। त्यानंतर लाडक्यांनो निवडणूक आयोगाने सुद्धा नोव्हेंबरच्या हप्त्याच्या वितरणासंदर्भात हिरवा कंदील दाखवलेला आहे। निवडणूक आयोगाने स्पष्ट केलेले आहे की लाडकी बहीण योजनेच्या वितरणासाठी आमची कुठलीही अडचण नाही, काहीही हरकत नाही, कारण लाडकी बहीण ही योजना आता जुनी झालेली आहे आणि लाडक्यांनो निवडणुकीच्या काळात आचारसंहितेच्या काळात नवीन योजना चालू करता येत नाही, पण ज्या योजना चालू आहेत त्या बंद सुद्धा करता येत नाही। त्यामुळे निवडणूक आयोगाकडून आता कसलीही अडचण नसणार आहे। त्यामुळे तुम्हाला आता वितरणाचा मार्ग मोकळा झालेला आहे। तर काय सविस्तर माहिती आहे नोव्हेंबरच्या हप्त्या संदर्भातली, कधी पैसे तुमच्या खात्यावर जमा होण्याची शक्यता आहे, या संदर्भातली सविस्तरपणे माहिती अगदी थोड्या शब्दात आपण समोर व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत। त्यापूर्वी तुम्ही जर नवीन असाल तर नक्कीच आपल्या व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा। असेच महत्त्वपूर्ण आणि माहितीपूर्ण व्हिडिओ अगदी थोड्या शब्दात आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळत असतात। व्हिडिओ अगदी थोडासा असणार आहे, महत्त्वपूर्ण आणि माहितीपूर्ण असणार आहे, त्यामुळे व्हिडिओला कुठेही स्किप न करता व्हिडिओ हा शेवटपर्यंत पाहायचा आहे। त्यामुळे तुम्हाला लक्षात येईल की नोव्हेंबरचा हप्ता हा तुमच्या खात्यावर कधी जमा होणार। तर लाडक्यांनो तुमचा जास्त वेळ न घेता आपण डायरेक्ट व्हिडिओला सुरुवात करूया। नमस्कार, मी भाऊसाहेब गोडे स्वागत करतो तुमचं लाडकी बहीण योजनेच्या एका नवीन व्हिडिओ मध्ये। आणि आपल्या चॅनलवर लाडक्या ताईंना तुम्हाला अगदी खात्रीशीर माहिती थोडक्या शब्दात सांगितली जात असते। तर लाडक्या ताईंना पाहून घ्या सर्वात महत्त्वाचा मुद्दा की नोव्हेंबरच्या हप्त्याचं वितरण हे आजपर्यंत का लांबवण्यात आलेलं आहे, याचं नेमकं कारण काय आणि नोव्हेंबरचा हप्ता हा आमच्या खात्यावर कधी जमा होणार, त्याचसोबत डिसेंबरचा हप्ता सुद्धा एकत्रित देण्याचे काही चान्स आहेत काय। तर पाहून घ्या लाडक्या ताईंनो 8 तारखेला जी.आर प्रसिद्ध करण्यात आला, 8 डिसेंबरला जी.आर प्रसिद्ध करण्यात आला। आज 10-12 दिवस उलटून गेले तरी सुद्धा वितरणासंदर्भात कसलीही माहिती राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री आदित्य तटकरे यांनी स्पष्ट केलेली नाही। तर लाडक्या ताईंनो जी.आर हा फक्त 263 कोटी रुपयांचाच आलेला होता आणि तो फक्त सामाजिक न्याय व विशेष सहाय्यक विभागाकडूनच प्रसिद्ध करण्यात आला। त्यानंतर लाडक्या ताईंनो जी.आर हा 400+ कोटी रुपयांचा यायला पाहिजे, म्हणजेच दुसरा जी.आर येणे बाकी आहे। तर दुसरा जी.आर हा महिला व बाल कल्याण विभागाकडून येणार आहे आणि तो जी.आर अजून येणे बाकी आहे। ज्यावेळेस तो जी.आर येईल त्यावेळेस या वितरणाला सुरुवात होईल अशी माहिती समोर येत आहे। तर लाडक्या ताईंनो नोव्हेंबर हप्त्याचं वितरण हे 21 तारखेच्या नंतर होण्याचा पूर्व अनुमान लावला जात आहे। याचं नेमकं कारण असं लाडक्या ताईंनो की 21 तारखेला महानगरपालिकेची मतमोजणी आहे आणि मतमोजणी झाल्याच्या नंतर तुमच्या वितरणाला सुरुवात होणार असल्याची माहिती समोर आलेली आहे। आचारसंहिता पूर्वी 3 तारखेपर्यंत होती, त्यानंतर 21 तारखेपर्यंत आणि त्यानंतर लाडक्या ताईंनो एक आचारसंहिता वाढवून आता 16 जानेवारी पर्यंत करण्यात आलेली आहे। पण लाडक्या ताईंनो निवडणुकीचा आणि आचारसंहितेचा लाडकी बहीण योजनेवर कसलाही परिणाम होणार नसल्याची माहिती स्वतः निवडणूक आयोगाने स्पष्ट केलेली आहे। त्यामुळे आचारसंहितेचा किंवा निवडणुकीचा तुमच्या लाडकी बहीण योजनेच्या हप्त्यावर कसलाही परिणाम होणार नाही। पण लाडक्या ताईंनो मिळालेल्या माहितीनुसार तुमच्या हप्त्याला उशीर होण्याचं मेन कारण आचारसंहिता आणि निवडणूकच होती अशी माहिती समोर येत आहे। तर लाडक्या ताईंनो आता निवडणूक आयोगाने जर स्पष्ट केलं असेल की आमची कसलीही हरकत नाही, तर लवकरच तुमच्या खात्यावर लाडकी बहीण योजनेचा हप्ता हा वितरित केला जाणार आहे। तर कधी वितरित होईल तर पाहून घ्या लाडक्या ताईंनो सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार 21 तारखेच्या नंतर मंत्रिमंडळाची एक बैठक असणार आहे 22-23 तारखेच्या दरम्यान। त्यानंतर त्या बैठकीत तुम्हाला किती हप्ते द्यायचे, नोव्हेंबरचा 1 हप्ता द्यायचा की नोव्हेंबर आणि डिसेंबरचे मिळून 2 हप्ते द्यायचं, हे त्यात स्पष्ट होणार आहे त्या मीटिंग मध्ये। आणि ती मीटिंग झाल्याच्या नंतर राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री आदित्य तटकरे ह्या तुम्हाला ट्विटर वरून वितरणासंदर्भात घोषणा करतील। आणि जर 2 हप्ते यायचे असेल तर डिसेंबरचा जी.आर सुद्धा यायला हवा, आणि जर 2 हप्ते येत असेल तर डिसेंबरचा जी.आर सुद्धा येणारच आहे। आणि डिसेंबरचा जर जी.आर नाही आला तर तुम्हाला फक्त एकच हप्ता नोव्हेंबरचा मिळणार आहे। पण लाडक्या ताईंनो 2 हप्ते तुमच्या खात्यावर जमा होऊ शकतात। आता याची शक्यता जास्त वर्तवण्यात येतात। याचं नेमकं कारण असं लाडक्या ताईंनो
की समोर जानेवारीचा महिना आहे आणि त्या महिन्यात सुद्धा आचारसंहिता आणि निवडणुका असणार आहे। तर लाडक्या त्यांना समोर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका आहे आणि या निवडणुकीच्या अगोदर जर राज्य सरकारने तुमच्या खात्यावर 2 हप्ते एकत्रितपणे जमा केले तर यात राज्य सरकारचा फायदा होणार आहे। या अगोदर सुद्धा विधानसभा निवडणुकीच्या अगोदर 2 हप्ते तुमच्या खात्यावर जमा केले होते तर लाडक्या त्यांना पूर्ण बहुमताचं सरकार आलं होतं। त्यामुळे तुम्हाला 2 हप्ते एकत्रित जमा करण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील असल्याची माहिती समोर येत आहे आणि लाडक्या त्यांना 2 हप्ते जर एकत्रितपणे तुमच्या खात्यावर जमा झाले तर ही एक आनंदाची बातमी असणार आहे आणि शक्यतोवर 2 हप्ते हे एकत्रितपणे जमा होऊ शकतात कारण नोव्हेंबरचा महिना हा पूर्णपणे निघून गेला। त्यानंतर डिसेंबरचा महिना सुद्धा आता पूर्ण संपायला आला। अगोदरच नोव्हेंबरच्या हप्त्याला फार उशीर झाल्याने लाडक्या बहिणी या सरकारवर प्रचंड नाराज आहे तर त्यांची नाराजी दूर करण्यासाठी राज्य सरकार 2 हप्ते हे एकत्रितपणे तुमच्या खात्यावर जमा करतील अशी शक्यता आता वर्तवल्या जात आहे। तर लाडक्या त्यांना यानंतर प्रश्न येतो की नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता जर एकत्रितपणे मिळत असेल तर तो कधी मिळणार। तर पाहून घ्या लाडक्या त्यांना सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार 21 जानेवारीच्या नंतर म्हणजेच डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात हे पैसे तुमच्या खात्यात जमा होण्याची दाट शक्यता आहे। त्यानंतर लाडक्या त्यांना केवायसी संदर्भात सुद्धा एक जबरदस्त अपडेट आलेली आहे। लाडक्या त्यांना सूत्रांकडून मिळालेल्या आकडेवारीनुसार राज्यात 2.5 कोटीपेक्षा जास्त लाभार्थी महिला आहेत पण त्यापैकी फक्त 1.5 कोटी महिलांनीच लाडकी बहीण योजनेची केवायसी केलेली आहे आणि उरलेले जे दिवस असतील या दिवसात फक्त 30 ते 40 लाख महिलाच केवायसी करणार आहे लाडक्या त्यांना आणि यानंतर 31 डिसेंबरच्या नंतर लाडकी बहीण योजनेची केवायसी बंद होणार आहे। कुणीही केवायसी करू शकणार नाही आणि मिळालेल्या माहितीनुसार 50 ते 60 लाख महिला या लाडकी बहीण योजनेतून अपात्र होणार आहे। तर मग नोव्हेंबरच्या हप्त्यासाठी केवायसी ची गरज आहे का तर पाहून घ्या लाडक्या त्यांना सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार नोव्हेंबरच्या हप्त्यासाठी तुम्हाला केवायसी ची गरज नसणार आहे पण डिसेंबरच्या हप्त्यासाठी तुम्हाला केवायसी ही करायचीच आहे आणि लाडक्या त्यांना तुम्ही जर सध्या अजूनपर्यंत केवायसी केलेली नसेल तर लवकर केवायसी करून घ्या कारण 31 डिसेंबर ही त्याची शेवटची तारीख असणार आहे आणि 31 डिसेंबरच्या नंतर तुमची केवायसी ही बंद होणार आहे आणि त्यानंतर लाडकी बहीण योजनेच्या केवायसी साठी तुम्हाला मुदत वाढ मिळणार नाही। तर लाडक्या त्यांना पाहून घ्या 31 डिसेंबर ही शेवटची तारीख आहे त्यामुळे लवकर तुम्ही केवायसी करून घ्या। तर आजच्या घडीची आणि आताच्या घडीची जी काही महत्त्वपूर्ण माहिती होती ती आपण व्हिडिओमध्ये पाहिलेलीच आहे। उदाहरणार्थ नोव्हेंबरच्या हप्त्याच्या वितरणासंदर्भातली माहिती पाहिली आणि त्यानंतर लाडकी बहीण योजनेचे 2 हप्ते एकत्रित येईल काय आणि ते कोणत्या दिवसावर येईल हे सुद्धा माहिती आपण पाहिली आणि मी आशा करतो की ती माहिती तुम्हाला समजली असेलच। लाडक्या त्यांना पुन्हा एकदा सांगतो तुमचं जे वितरण आहे ते डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात होऊ शकते आणि 2 हप्ते एकत्रितपणे सुद्धा तुमच्या खात्यावर जमा होऊ शकते। तर लाडक्या त्यांना या संदर्भातली जशी काही नवीन अपडेट येईल नवीन माहिती येईल सर्वप्रथम तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळणार आहे। त्यामुळे तुम्ही जर नवीन असाल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सुद्धा सबस्क्राइब करा। असेच महत्त्वपूर्ण आणि माहितीपूर्ण व्हिडिओ अगदी थोड्या शब्दात आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळत असतात। तर भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये महत्त्वपूर्ण माहिती सोबत। तोपर्यंत खुश राहा आनंदी राहा आणि पाहत राहा भाऊसाहेब घोडे महत्त्वपूर्ण माहिती या चॅनलवरची व्हिडिओ। जय महाराष्ट्र।